नमस्कार मित्रांनो, मी रोजच्या रोज योगा करून, जिमला जाऊन, व्यायाम करून असं शरीर कमवू शकतो का? जर माझ्यासमोर चुकून एखादा हत्ती आला आणि आमच्या दोघांमध्ये युद्ध झालं तर मी त्या हत्तीला चितपट करू शकतो का? नाही करू शकत. याचंच उत्तर महर्षी पतंजली विभूतिपादातल्या सूत्र नंबर 24 मध्ये तर ते सूत्र काय बघूया. बलेषु हस्ती बलादिनी. या सूत्रामधील एकेका शब्दाचा अर्थ आता आपण समजून घेऊया. बलेषु म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे बळ आहेत, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आहेत, त्यांच्यावर जर योग्याने संयम साधला, म्हणजेच धारणा, ध्यान आणि समाधी यांचा वापर केला तर हस्ती बलादिनी म्हणजे हत्तीचं जे प्रचंड बळ आहे, ती जी शक्ती आहे, ते जे सामर्थ्य आहे, ते योगी साधकाला प्राप्त होते. आता आपण या सूत्राचा अर्थ लक्षात घेण्याचा प्रयत्न करूया. बघा, निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात. हत्ती हा जगातील सर्वात शक्तिशाली प्राणी आहे. अगदी जंगलाचा राजा म्हणजे सिंह देखील त्याच्या वाटेला जात नाही. बिबट्याला सर्वात वेग जास्त असतो. त्याच्याहून जोरदार कोणी पळू शकत नाही असं म्हणलं तरी चालतं. गरुडाची नजर अतिशय तीक्ष्ण असते. ह्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती आपण बघतोय. त्या शक्तींवरती जर योगी साधकाने संयम बाळगण्याचा प्रयत्न केला तर त्याला या अफाट शक्तींचा स्वामी होण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. काही उदाहरणं बघूया, काही पारंपरिक उदाहरणं बघूया. महाभारतामधल्या 5 पांडवांमधला भीम तुम्हाला माहितीच असेल. या भीमामध्ये 10 हत्तींचं बळ होतं असं म्हणलं जातं. तो जेव्हा महाभारतामध्ये युद्धामध्ये उतरला होता त्याने कौरवांना सहज चितपट केलेलं होतं. हे केवळ आणि केवळ त्याच्या अंगामध्ये असलेल्या 10 हत्तींच्या बळामुळे शक्य झालं होतं. रामायणामध्ये प्रभू हनुमान आपल्याला माहितीच आहे. एका जागेवरनं दुसऱ्या जागेवरनं जलद जाण्यासाठी, अगदी उडून जाण्यासाठी आणि अगदी समोरच्याचा सामना अगदी धैर्याने करण्यासाठी आपले हनुमानजी प्रसिद्ध आहेत. हनुमानांच्या अंगात देखील प्रचंड असे बल होते. पारंपरिक उदाहरणानंतर आता काही आधुनिक उदाहरणं बघूया जी निसर्गातील या शक्तींना आत्मसात करून तयार झाली आहे. बघा, एखाद्या विमानाची रचना अशी असते की एखादा पक्षी हवेत जेव्हा उडतो तेव्हा त्याचे दोन्ही पंख जमिनीला कसे समांतर असतात, त्याचा चोचीचा भाग ज्याप्रमाणे असतो, विमानाची रचना देखील याच पद्धतीने केली जाते. माणूस जेव्हा पाण्यामध्ये पोहायला जातो तेव्हा हातापायामध्ये तो जे ग्लोव्ज वापरतो त्या ग्लोव्हचा आकार काहीसा बेडकाच्या पायाप्रमाणे केलेला असतो. बघा, पक्षी असो किंवा बेडूक असो, यांच्यापासून जी शक्ती आपण प्राप्त करतोय आधुनिक काळात त्याला बायोमिमिक्री असं म्हणतात. ही शक्ती आपण प्राप्त आत्ता करतोय. मात्र महर्षी पतंजलींनी लाखो वर्षांपूर्वी हे जे पतंजली योगसूत्र आपल्याला दिलं आहे त्याच्यामध्ये त्यांनी बलेषु हस्ती बलादिनी म्हणजेच निसर्गातल्या शक्तींना जर संयमाने आत्मसात केलं तर त्या शक्ती नक्कीच आपल्याला प्राप्त होऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. आज आपण निसर्गातल्या शक्ती योगी साधक कशा आत्मसात करू शकतो याबाबत बघितलं. विभूतिपादातलं अजूनही भरपूर गूढ आपल्या समोर उकरून काढायचं आहे. मात्र ही माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला हा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, आवडला असेलच लाईक करायचा आहे, तुमच्या मौल्यवान कमेंट्स बॉक्समध्ये द्यायच्या. लवकरच भेटूया एका नवीन सूत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.